बिनडोक नाहीये हे दिसतंय ना, मग का आपण तिलाच सतत पुढं करत असतो? असं चालणार नाही ना दादा, डिवोर्स व्हायला हवा. डिवोर्स? कोणाचा डिवोर्स? आता काय बोलतेस तू? कोणाचा डिवोर्स? कसला डिवोर्स? नाही अरे ते म्हणजे ते म्हणजे काय? काय नाही, मी ऐकलंय आत्या तू डिवोर्स बद्दल बोलत होतीस. बाबा प्लीज सांगा आत्या कोणाच्या डिवोर्स बद्दल बोलते? अरे तिला सुमित पासून डिवोर्स हवाय. या तुझ्या आत्याला ना मी कंटाळलेलो आहे खरं सांगतो. अरे छोट्या छोट्या गोष्टींकरता तिला सुमित पासून डिवोर्स हवा असतो. मी तुला सांगतो ना, आता बघ साधी गोष्ट आहे, सुमितनी राधाला माफ केलं, बरोबरच आहे ना, पण नाही हिला पटत नाही. हिला ना कसलंच तारतम्य नाहीये. कंटाळा आलाय मला आता हिचा. काय आत्या, काय चालू असतं तुझ्या डोक्यात? कशाला असे भलते सलते चुकीचे विचार करत असतेस ग? अगं एखाद्याला हेवा वाटेल इतकी सुंदर जोडी आहे तुमची. हा प्लीज असं काही मनात सुद्धा आणू नको, कळलंय? काही डिवोर्स वगैरे घ्यायचं नाहीये तुम्ही, लक्षात घ्या. काय सुमित अंकल हे काय? बरं मला सांग विराज, तू कशा करता आला होता? अरे हा ते राहिलंच नाही का? काही नाही बाबा, मी एक निर्णय घेतला होता, तो फक्त तुमच्या कानावर घालायचा होता. तो असा की उद्यापासून राधा सुद्धा प्रोडक्शन लाईनचं काम बघेल. पण ते काम तर मी बघतो ना, मग मी काही दुसरं काम बघायचंय का साहेब? नाही, दुसरं काही नाही बघायचंय. माझी इच्छा ही आहे की तुम्ही दोघांनी मिळून प्रोडक्शन लाईनचं काम बघायचं. काय झालं? काही अडचण आहे का बाबा? अडचण नाही रे, अडचण तशी काहीच नाही. पण मला जरा राधाचीच काळजी वाटत होती. नाही म्हणजे आत्ताच हे सगळं घडून गेलंय, त्यात या दोघांनी एकत्र काम केलं तर दादाला थोडं अवघडल्यासारखं होईल रे. एक्झॅक्टली हेच तर दूर करायचंय ना आपल्याला. हे बघ, हे दोघं एकत्र काम करतील तर शंकेला कुठे जागाच राहणार नाही ना. विश्वास वाढेल, यांच्यातले वाद कमी होतील आणि सुमित अंकलचे सुद्धा गैरसमज होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमित अंकलकडे जो कामाचा दांडगा अनुभव आहे त्याचा राधाला सुद्धा उपयोग होईल ना. हो ते आहेच. झालं तर मग सुमित अंकल तुम्ही प्लीज उद्यापासून तिला मार्गदर्शन करा, गाईड करा आणि थोडंसं सांभाळून घ्या. एक मिनिट आलोच. मला कळलंय राधा नकोय. मी बघतो काय करायचं ते. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात
दिसतो का मला आजही तू द्या तूच सावली या दिशा वाट होती पैंजणांची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता मला तुझ्या हातातून हा हात कधीच काढायचा नाहीये विराजस, पण त्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला म्हणजे काही उपयोग नाही फेस पॅक वगैरे लावून, कपाळावरच्या आठ्या जाणार नाहीयेत. होती ना होती, डिवोर्स झाला ना की त्याही कमी होती. कपाळ नाही म्हणजे मला तरी वाटत नाही ना, भाऊजींच्या डोक्याला किती व्याप असतात. तुम्हीच काहीतरी प्लॅन का नाही करत हो? कशाला वहिनी, दादा करतोय ना प्लॅन, माझा विश्वास आहे आणि त्याच्यावरती. हा तुमचा नाहीये का? सुमित, बरं झालं तुम्ही आलात. प्लीज वहिनीला सांगा बरं, डू नॉट डिस्टर्ब मी. मी कशाला डिस्टर्ब करायला येते, तुमच्या काळजीने आली होते ना. तुम्ही कान का भरताय आसावरीचे? सुमित, फेस पॅक तयार करते तुम्ही, फेस पॅक. आसावरी, मी त्यांच्याशी बोलतोय ना, प्लीज. तुम्ही प्लीज उगाच काहीतरी करू नका. आत्ताच घोळवता होता राहिलाय, त्यात तुम्ही काहीतरी गोंधळ घालू नका. राधाचं काय करायचं ते साहेब बघतील, पण तुम्ही चिथावताय हे जर कळलं तर राधाचं माहिती नाही, पण मधल्या मध्ये तुम्हाला मिळालेला मानही निघून जाईल. बोलू का साहेबांना? मी ही बिराजदार आहे म्हटलं, बाहेरची नाही. आसावरी, उगाच त्यांच्या अनाथ असण्यावरून मला काही बोलायचं नाही. त्यांना स्वतःच्या डोक्यावर छप्पर राहते की नाही बघा आधी, चालल्यात दुसऱ्याला शिकवायला. ह्या पेस्टिसाइडचा वास किती उग्र आहे ना साहेब. आपण हे पेस्ट कंट्रोल का करतोय हे लक्षात आहे ना? हो साहेब. मग कामाला लागा. हो साहेब, आजच आपल्या प्रोडक्शन मधून सगळं ते सामान काढून पाठवून देतो, म्हणजे आक्षेप घेता येईल असं काही दिसणारच नाही. पण जे काय करायचं ते आजच्या आजच, कारण राधाला आपण एकच दिवस प्रोडक्शन पासून लांब ठेवू शकतो. हो साहेब. हे काय तुम्ही ऑफिस मध्ये चाललात? हो,
का ग? नाही म्हणजे ते आज ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल आहे ना, मग सगळ्यांना सुट्टी दिली आहे. सुट्टी दिली? कोणी? साहेबांनीच दिली. आपण अधूनमधून पेस्ट कंट्रोल करतोच आपल्या ऑफिसमध्ये, आणि आजकाल तर उंदीरही दिसायला लागलेत, म्हणून मीच सांगितलं साहेबांना. तर साहेब म्हणाले आजच पेस्ट कंट्रोल करून घ्या. अच्छा अच्छा अच्छा, ओके. मग आता काय वर्क फ्रॉम होम आहे का आज? नाही 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 सर, मी आधीच डेटवर जायचा प्लॅन केलाय, तर मग सुट्टी राहू द्या ना प्लीज. किती प्रामाणिक आहेस ग तू. सारखी सुट्टी मागत असतेस. काही सुट्टी मिळणार नाहीये, खूप काम आहेत, चला कामाला लागा. जा. अरे थँक्यू सो मच मॅम. बाय सर. अरे तुम्ही दोघे जा बाहेर, फिरा, एन्जॉय करा. नाही, मला प्रोडक्शन मध्ये जरा काम आहे. अगं पण ते आत पेस्ट कंट्रोल केलंय ना. हा मग ठीक आहे ना, मी फाईल्स घेऊन घरी जाते. आत जाणं जरा अवघड आहे. अवघड काय त्यात, मी लगेच जाऊन येईल. नाही, आत ते औषध फवारलं ना, ते विषारी आहे. उगाच काही ॲलर्जी वगैरे झाली तर प्रॉब्लेम नको ना. नाही नाही नाही, काही हरकत नाही, जाईल ती, जाऊ द्या तिला. आलेच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. काय कुठे? ऑफिसमध्ये जात आहे? हा, ते प्रोडक्शन मधल्या काही फाईल्स हव्या होत्या. नाही राधा, माझं तुझ्याकडे एक काम आहे. नाही म्हणजे तू जे मसाले शोधलेस तसे मसाले आणखीनही कुठेतरी असू शकतात असा मला संशय आहे. नाही, काही झालं तरी एक गोष्ट नाकारू शकत नाहीस की तू एक उत्तम कामगिरी केलेली आहेस. भेसळयुक्त मसाले तू शोधलेस, आणि ही बिराजदार मसाल्यांकरता खूप मोठी गोष्ट आहे. पण मला अजूनही असं वाटतं की असे मसाले आणखीनही कुठेतरी असू शकतात. तर ते शोधण्याचं काम तू आजच्या दिवसात करशील का? नाही म्हणजे बघ ना, ऑफिसमध्ये असंही पेस्ट कंट्रोल चालू आहे, ऑफिस बंदच आहे, आणि शिवाय तुला उद्यापासून इथेच काम करायचं आहे. आजचा दिवस जर सत्कारणी लावता आला, हाती आला तर. हो बाबा, मी काम करेन. तुम्ही इतक्या विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, मी ती नक्की पार पाडेन. थँक्यू बाबा. देवा, अशीच तुझी कृपादृष्टी असू दे आमच्यावर. घरात सुखशांती नांदू दे. राधा, काय झालं? आई, तुमचा विश्वास बसणार नाही आज काय झालंय. अगं काय झालं? कुणाला काही कळलं का? डिवोर्सचं कळलं का? काय हे काही बोलले का तुला? आई आई आई, शांत व्हा, घाबरू नका. चांगली बातमी आहे. बाबांनी स्वतःहून माझ्यावर जबाबदारी सोपवली. भेसळ मसाले आणखी कुठे नाही आहेत ना, ते बघायचंय. काय खरंच? हो, आणि मी सुद्धा लगेच जबाबदारी स्वीकारली. आई, आता जातीने लक्ष घालावं लागणार आहे सगळ्यात. मला स्वतःला सिद्ध करायचंय, आणि तेही लवकरात लवकर. मला माझं प्रेम व्यक्त करायचंय आई, पण त्यासाठी बाबांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं आहे. आई,
मी यशस्वी होईल ना? होशील ना, नक्की होशील बाळा. दादा, आता मी देवासमोरच उभी आहे. तुला माहितीये का, देवानेच कौल दिलाय. आता तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. थँक्यू आई. सीसीटीव्ही कॅमेराज तर बंद केले मी. आता पुढचं काम. ड्रायव्हर कुठे राहिला? हा साहेब. कुठेस रे? इथं कंपाऊंड मध्ये आलोय. तुला कोणी अडवलं नाही ना? त्या वॉचमॅननं विचारलं, पण त्याला बोललो भंगार घ्यायला आलोय. आपल्याला काय नवीन आहे का? गुड. माल लवकर पोहोचला पाहिजे. चला साहेबांना कळवतो. अशा प्रकारे पेस्टिसाइड्सचं काम जोरात सुरू आहे. विराजस, आता नेक्स्ट ज्या ठिकाणी जायचंय ना, तो पत्ता इथे जवळच आहे. आपण निघूयात. राधा राधा, मी काय म्हणतो, आपला मसाला ज्या पदार्थात वापरला जातो तो पदार्थ कसा बनतो? आपले मसाले ज्या पदार्थात टाकले जातात ना, ती डिश उत्तमच बनते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग चल चल, हा आपण तो पदार्थ कुठे बनतो ना तिथे जाऊया. हा चल. हो, पण नंतर जाऊयात ना. आता आपण मसाला बघायला जातोय. तिथे कसे आपले पदार्थ मिळणार? कशाला, जिथे बनतो तिथे जाऊयात ना. हा चल चल. अरे पण नंतर जाऊयात ना. हा ऍड्रेस जवळच आहे. जवळ कशाला, लांब जाऊयात ना. गुजरातला जाऊ, वडोदराला जाऊ. वडोदरा कशाला, झिम्बाब्वेला जाऊ. तिथे जाऊन पदार्थ ट्राय करू. हा चल चल. अरे काय काय झालंय? तुला नाही कळणार ग, तुला नाही कळणार. तू आहे ना, तू 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 असामान्य आहे, मी अतिसामान्य आहे. आणि आता मला जे होतंय ना ते सर्वसामान्यांना होतं. अरे बापरे, काय झालं? काय होतंय? राधा, भूक लागली आहे ग. कावळे, सकाळपासून आपण काहीच नाही खाल्लंय. अरे बापरे, सॉरी सॉरी विराजस, खरंच सॉरी. कामाच्या गडबडीत कळलंच नाही. अरे मला खरंच सॉरी. मला कळलं ना, माझ्या सगळ्या इंद्रियांना कळलं. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळ्या अवयवांना कळलंय. सॉरी, खरंच सॉरी विराजस. अरे तू आधी का नाही बोललास? उत्साह, अतिउत्साह. मलाच फिरायचं होतं ना, या डिस्ट्रीब्युटर कडून त्या डिस्ट्रीब्युटर कडे, या डिस्ट्रीब्युटर कडून त्या डिस्ट्रीब्युटर कडे. तुला डिस्ट्रीब्युटर म्हणायचंय का? हा हा, ते तू माझ्या चुका नको काढू. भुकेमुळे असं होतं डिस्ट्रीब्युटर. बरं ठीक आहे, चल आपण जाऊयात खायला. नाही आता नाही. आता जो जवळचा डिस्ट्रीब्युटर आहे ना त्याच्याकडे जायचं. चल तिकडे नंतर जाऊयात आपण. आधी काहीतरी खाऊन घेऊयात. आता मलाही भूक लागली. हा व्हेरी गुड. तुला भूक लागली आहे म्हणून मी आता जायला तयार आहे. नाहीतर मी अजून 2-3 तास नाही थांबू शकत का राधा? बस ना पटकन.
वाह, करोडोंचा सुगंध, एकदम ओरिजिनल माल आहे. हॅलो साहेब, माल भरलाय ट्रकमध्ये, पाठवून देऊ का? मग आता काय मूर्त शोधतोयस का? ताबडतोब पाठवून दे, मी पोचतोच आहे. हो साहेब, लगेच. शेवटी पोचलात की नाही? हो आई, पोचलोत. आता जेवायलाच आलोय. खूप उशीर झाला. अहो 4 वाजले, कळलंच नाही मला. ठीक आहे ग, होतं कधी कधी असं. बरं आता लवकर घरी या बघू. नाही नाही आई, आज काहीही करून मला 50ची लिस्ट पूर्ण करायचीच आहे. 50? हो आई, मला बाबांना खुश करायचंय. ठीक आहे, पण आता दमला असाल ना? नाही नाही, मी थकू शकतच नाही. ते मुभाच नाही अहो मला. या यादीच्या ठिकाणी मला सतत डिव्होर्स पेपर दिसतात. जसं जसं एक एक ठिकाण पूर्ण होतंय ना, मी माझ्या ध्येयाच्या आणखी जवळ जाते असं वाटतंय मला. मला विराजासोबत सुखाचा संसार करायचा आहे. मी त्याला आत्ताही सांगू शकते माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून, पण मला सगळं बाबांच्या परवानगीने करायचं आहे. ठीक आहे, तुला हवं तसंच होईल. हे बघ, तुला पूर्ण परवानगी आहे. तुझ्या वाटेत कोणी म्हणजे कोणी जरी आलं ना तर सरळ आडवा कर त्याला. मी बघून घेईन पुढे काय करायचं ते. तुला काही होणार नाही, पण माल लवकरात लवकर पोचायला हवा, कळलं? सरजी, तुम्ही तो पिक्चर बघितलाय ना? तो कसा कुठल्या पण वाटेने तो चंदन पोचवतो, तसा आपण बी तुमचा मसाला कुठल्या पण वाटेने पोचवणार. काळजी करू नका. माल घेऊन पोच. आता आपण थांबणार नाही सरजी. हा, आणि तुम्ही दवाखान्यात जाऊन या एकदा, पाय दाखवून या तुमचा. हो हो, निघालेच आहे मी. ठेवते फोन. विराजच कुठे राहिला? हॅलो, काय सारखं सारखं फोन करतीये? तुला सांगितलं ना बिराजदार साहेबांचा माल पोचवतोय. ठेव फोन.